जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं. पहिला दिवस एक चांगल्या पद्धतीने पार पडतोय. बॉलिंगसाठी स्वप्नील, स्ट्रायकरला शुभम लोखंडे. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल एज घेतली गेली. आवाज तर जरूर आला पण तिकडे एक रन आणि धडपड पाहिली गेली आहे. एक एक रन महत्वाचा आहे. ओंकार थोडे तिकडे स्किट झाले. विकेट तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे आणि सुरेश सरोजने तेच म्हटलं की विकेट खूप महत्वाची. तुम्हाला रनआउट असे मिळवणं गरजेचं आहे कारण की तुम्ही जेव्हा क्रुशल मॅच खेळता आणि दोन्ही संघ बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत त्यामुळे तुम्हाला असे रनआउट खूप महत्वाचे आहेत. मगाशी प्रणय मोरेने एक कॅच पकडली. ती कॅच पण टर्निंग पॉईंट ठरली. त्यामुळे अशा कॅचेस, विकेट, रनआउट, 4 ओव्हरची मॅच याची पण तुम्ही नोंद घ्या. बॉलिंगसाठी स्वप्नील. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर आणि तिकडे सुरेश सरोजने एक चांगला बॉल स्टॉप केला. एक्स्ट्रा रन्स ते मात्र धावफलक पुढे जाईल. बघूयात किती रन्स करण्याचा प्रयत्न करतील आणि किती टार्गेट सेट होईल. युट्यूबवर देखील आपण 5 कॅमेऱ्यांची क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. संपूर्ण श्री साई स्पोर्ट्सची टीम. शुभम आणि त्या सोबतीला करण. पहिली ओव्हर थोडे एक्स्ट्रा रन्स आले पडता मॅच अजूनही शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच रंगताना दोन्ही इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघ बलाढ्य आहेत. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. बॉलिंग अटॅक चांगला आहे. या बॉलवर समोर खेळले गेलेत. अक्षय तिकडे पोहोचले. नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे आणि लावला बेल. करण पाटीलने मात्र तिकडे एक चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. 5 या धावसंख्येवरती. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल हा, यात मात्र शंका नाहीये. स्वप्नील, स्ट्रायकिंगला बॅटर शुभम. भव्य दिव्य असं आयोजन आज पपईच्या या ग्राउंडवरती. जिकडे सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट पण खूप चांगल्या पद्धतीने पाहिले गेले. या बॉलवर तिकडे फिल्डर आहेत आणि चेक केलं जाईल तिकडे. बॅटरने मला असं वाटतं रिव्ह्यू घेतलाय. अंपायर बाबू सर, रिव्ह्यू कोणाचा आहे? बॅटर. बॅटर आउट. थँक्यू. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि जिकडे फिल्डर होते तिकडे मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. दिवेशने एक चांगला झेल तिकडे टिपला. बॅटर शुभमला बाहेर जावं लागेल आणि 5 रन झालेत. आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू मात्र लॉस झालाय. 1 विकेट गेली आहे. 3 बॉल झाले आतापर्यंत आणि 5 रन. 4 ओव्हरची मॅच. बॉलिंगसाठी स्वप्नील. पहिली ओव्हर घेऊन स्ट्रायकेटला दीपल शाह येतात नवीन बॅटर. 25 सिंगल डबलने मॅच बनवणं गरजेचं आहे. टीम मालवण मुकेश रॉयल चेंबूर. या बॉलवर देखील फटका थोडा फसला गेला तिकडे आणि रन सिंगल मिळेल. स्ट्रायकेटला आता बॅटर करण पाटील. मागील मॅच मध्ये पण करणने जबरदस्त बॅटिंग केली होती. आपल्या टीमला एक मोठा विजय मिळवून दिला होता आणि
सुरेश सरोज थोडी मात्र तिकडे एन्जॉय करतात. स्ट्राईक एंडला करण पाटील, बॉलिंगसाठी स्वप्नील कांबळे. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल काही काळावेत होता. एक रन तिकडे मिळते. डबलचा कॉल होतोय. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. रॉकेट थ्रो आणि 2 रन मात्र बघता बघता तिकडे मिळतील. दोन धावांच्या मधून स्कोर कार्ड मात्र पुन्हा एकदा पुढे जाईल. 8 रन झाले धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच. उपांत्य फेरीची मॅच पाहायला मिळते. क्वार्टर फायनलची मॅच. पहिला दिवस छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 हे 5वं पर्व. या बॉलवर देखील कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे देवकरण. पहिली ओव्हर मात्र बघता बघता इकडे समाप्त झाली आहे. 1 विकेट जात असताना 9 धावा जमा केल्या टीम मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाने. पहिल्या डावामध्ये सुरुवात चांगली केली स्वप्नीलने. एक्स्ट्रा रन्स आले पण 1 विकेट पण मिळवली. विस्मय ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर. नका कारण की अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. बॉलिंगसाठी अरुण यांच्यावर जबाबदारी दिली आहे. अरुण यादव येतात बॉलिंगसाठी. दुसरी ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला बॅटर करण पाटील. फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज. स्ट्राईक एंडला बॅटर करण, बॉलिंगसाठी अरुण. 9 रन झालेत. 1 विकेट गेली. दुसरी ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी अरुण यादव. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड मात्र 10 धावा झाल्या धावफलकावरती. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 हे 5वं वर्ष. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर खूप मॅटर करतील. त्यामुळे एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. रोहन तिकडे 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल दिलाय आणि बघता बघता 2 रन कंप्लीट होतील. खूप चांगली बॅटिंग तिकडे करणने. गॅपमध्ये खेळले गेले रन्स मात्र 13 या धावसंख्येवरती. उपांत्य फेरीची मॅच आणि क्वार्टर फायनलची मॅच. स्ट्राईक एंडला बॅटर करण. या बॉलवर देखील बॉलला फिरवलं गेलं. स्ट्राईक एंडला चान्स आहे. नॉन स्ट्राईक एंडला फेकी गेली तिकडे. 1 रन कंप्लीट होते. डबलचा कॉल आणि स्ट्राईक एंडला बघता बघता मात्र तिकडे धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा. 15 धावा होत्या धावफलकावरती आणि बॅटिंग टीम मात्र आता पारडं जड आहे. टीम मालवण मुकेश रॉयल चेंबूर.
15 धावसंख्येवरती एक विकेट गेली आहे, त्यामुळे थोडीफार इकडे मात्र बॉलिंगला कस लावावी लागेल टीम विस्मया ओमकार मालाड. आणि मी राजेंद्र जाधव साहेब आपणास देखील विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर दिलीपजी पवार आपलं पण स्वागत आहे आणि महेशजी गुराम आपण सर्व मी तिन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या, आपलं पण स्वागत आहे. आज आपण या क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि आपल्याच परिसरातील पंचकुटी परिसरातील सर्व आमचे मित्र आवर्जून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. दुसरी ओव्हर चालू आहे, थोडा ग्राफ मात्र शांत होताना पहिला गेला, रन्स आले. या बॉलवर समोर खेळले गेले, अरुण तिकडे होते, फेकी केली बट एकच रन मिळेल. 17 रन्स आले त्या फलकावरती 17. धावसंख्येवरती एक विकेट आहे. दुसरी ओव्हर आहे, 4 बॉल झालेत. स्ट्राइक एंडला बॅटर करण. या बॉलवर देखील लेग ब्रेक होता, त्याला रीड केला गेला, एक रन मिळेल. करणे डबलचा कॉल दिला, स्ट्राइक एंडला रॉकेट थ्रो डायरेक्ट हिट लागलाय आणि नॉन स्ट्राइक एंडला मात्र दीपलला तिकडे बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. बॅटर आउट. चेक केलं जाईल, आमचे नक्कीच अंपायर डिसिजन कळवतील आमच्यापर्यंत. आणि अंपायरचा रिव्ह्यू आपण चेक केला जाईल. आणि स्ट्राइक एंडला दीपलला डायरेक्ट हिट लागला, तिकडे आउट असतील दीपल. त्याचा एकच रन आहे. म्हणजे आताचा रन नाहीये. एक मिनिट रन आताचा एक आहे. एक रन आहे. ओके.
या बॉलवर देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स होता, सुरेश सरोजने मिस केला आणि तिकडे करण डेंजर झोनला होते. रन मिळेल सिंगल. पावसाने पण हलकासा काळोख केला. 19 रन्स आले, 2 विकेट गेले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला सामना लगेच चालू करायचा आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अक्षय गुरव येतात मैदानाच्या आतमध्ये. दिव्याचे एक वेगवान गोलंदाज आणि खूप चांगली बॉलिंग त्यांची नेहमीच पाहायला मिळाली आहे प्रत्येक फॉर्मॅटमध्ये. सध्या इंस्टाग्रामला त्यांनी एक त्यांचं लेदर बॉल क्रिकेटची पण किट घालून त्यांनी पोस्ट केली आहे. बट अंडरआर्ममध्ये ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं आपल्या बॉलिंगच्या जोरावर. संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये तोही हाही खेळाडू चर्चेत राहिलाय अक्षय गुरव. या बॉलवर देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे 1 रन मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं अक्षय स्ट्राईक केला. करण पाटील या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे 1 रन मिळेल. स्वप्नीलने चांगला बॉल तिकडे कव्हर अप केला की डबल रोटेट करून दिला नाहीये. तिसरी ओव्हर चालू आहे बॉलिंगसाठी. अक्षय थोडे एक्स्ट्रा रन्स आले पण तिकडे कुठे ना कुठेतरी ही मॅच आता दोन्ही टीमकडे बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल का? कोण जिंकेल, कोण हरेल, कोण सेमीफायनलची मॅच खेळेल यावर पण नजर आहेत. अंडरआर्म क्रिकेटचं एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर समोर खेळले गेले परफेक्ट यॉर्कर. अक्षय गुरवचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. बॉल ऑफ द मॅच. अक्षयने मॅच मध्ये कमबॅक केलंय. टीम विस्मया ओमकार मालाड संघासाठी परफेक्ट बॉल पाहिला गेला. आणि आमचे शाखा प्रमुख शिवाजी सूर्यवंशी यांचं देखील अगदी स्वागत आहे आणि स्वतः देखील एक चांगले क्रिकेट खेळाडू आहेत. सेमीफायनलची मॅच यानंतर आपल्याला अजूनही बघायची. चला थोडं स्पीडअप करा. बॅटिंग टीम, फिल्डिंग टीम दोघांनी टीमला विनंती करेल की आपण थोडं सहकार्य करा. नवीन बॅटर कुणाल येतात लेफ्टी. 21 ही ओव्हर आतापर्यंत सेफ आली आहे विस्मय ओमकार मालाड संघासाठी. जे सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आणि आज पंचकुटीर परिसरातील सर्व खेळाडूंसाठी मेजवानी आहे. उद्या इंटर पवईचे देखील संघ इकडे खेळतील. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अक्षय गुरव याच्या हातामध्ये बॉल दिलेला आहे आणि त्यांनी जबाबदारीने कामगिरी केली. पहिल्या बॉलवर 2 सिंगल आले, त्यानंतर 1 विकेट आले. स्ट्राईक एंडला कुणाल बॉलिंग साठी अक्षय गुरव. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल आणि अविनाशजी थोपटे, त्याचबरोबर श्री मार्कल आणि आमचे राजेंद्र जाधव यांचं पण स्वागत आहे. पंचकुटीर परिसरातील सर्व टेनिस बॉल क्रिकेट प्रेमी आज इकडे आवर्जून येतील आणि चांगली बॉलिंग केली आतापर्यंत अक्षय गुरवने. 4 बॉलमध्ये इकॉनॉमी कामगिरी केली. स्ट्राईकला करण पाटील. हलकासा पाऊस पाहिजे पावसाळी क्रिकेटमध्ये आणि पाऊस आलाय. या बॉलवर समोर खेळले गेलेत. बॉल आतमध्ये थांबलाय थोडा. 1 रन मिळेल. बघता बघता स्कोर झालाय 23. दिलीपजी पवार आपलं पण स्वागत आहे.
23 लॉस ऑफ 3 विकेट. स्ट्राईक एंडला बॅटर कुणाल. पावसाची पण सर आली आणि त्यामुळे फिल्डिंग टीमसाठी थोडा ते बेनिफिट राहिला. या बॉलवर फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. अरुण तिकडे त्यांनी चांगली कॅच पकडली. बॅटर आउट. गुड बॉलिंग अक्षय गुराव. जबरदस्त बॉलिंग केली. 4 रन खर्च करत असताना 2 विकेट मिळवले. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना मॅच मध्ये कमबॅक केला अक्षय गुरावने. गुड बॉलिंग. ट्वेंटी 23 रन झाले. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. सर्व मान्यवरांचं आमचं स्वागत आहे. 23 रन झालेत. नवीन बॅटर अक्षय म्हात्रे येतात. आणि बॉलिंगसाठी ओमकार पाटणे येतात. ओमकार पाटणेला देखील इकॉनॉमी बॉलिंग करणं गरजेचं आहे. पाऊस पण आलाय. दिलीपजी पवार, श्री मार्कल, आपलं पण स्वागत आहे. सर्व आमचे मान्यवर. शेवटच्या ओव्हरचा पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. चुकी झाली आहे आणि वाईट +1. 25 धावा झाले त्या फलकावरती. या बॉलवर देखील चुकी होते. चुकीला माफी नाहीये आणि +2 म्हणजे तिकडे आता 4 रन पहिल्याच बॉल साठी खर्च केलेत ओमकारने. धावफलक झालाय 27 रन झालेत. बॉलिंगसाठी सागर येत आहेत. थोडं चेंजेस केले गेलेत आणि शेवटची ओव्हर महत्वाची ओव्हर टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे सागरला देखील हा स्पेल खूप महत्वाचा असणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर करण पाटील. सत्तावीस धावा तर झाले धावफलकावरती. बॉलिंग मध्ये थोडे बदल केले गेले. सागरवर जबाबदारी दिली. स्ट्राईक एंडला करण. या बॉलवर फुटवर्क दाखवलं. पहिला बॉल तिकडे मिस केला आणि डायरेक्ट हिट लागला अक्षय म्हात्रेला. मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ रन झालेत पण विकेट आली तिकडे आता. त्यामुळे सागरचा पण कॉन्फिडन्स थोडा ऑफ झाला असेल. दुसऱ्या डावामध्ये पण तसाच सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. खुल्या गटातील आज संघ 8 संघ इकडे खेळताना पाहिले गेले. कधी बॅटर कधी बॉलर असा आजचा दिवस राहिलाय. पाऊस पण अगदी 2 दिवस मुंबईत आपण पाहतो आणि पावसाळी क्रीडा स्पर्धेचं या भव्य दिवस आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 पवई पंचगुडूर परिसरातील सर्व युवक एकत्रित येऊन एक चांगलं आयोजन. बॉलिंगसाठी देवा पांडे येतात. बॅटिंगसाठी आपण पाहतो स्ट्राईकला देवा. बॉलिंगसाठी सागर. देवा पांडेवर जबाबदारी दिली. एक हार्ड हिटर बॅटर आहेत. यावर्षी श्री साई चॅम्पियनशिप मध्ये पण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड त्यांनी मिळवला. बॉलिंग बॅटिंग डिपार्टमेंट त्यांची नेहमी चांगली पाहण्यासारखी राहिली असे देवा पांडे. स्ट्राईक एंडला या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा तिकडे फसला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रन कंप्लीट केले गेलेत. फेकी करतील तदवंत 3 रन मात्र कंप्लीट होत आहेत आणि 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाईल. 30 रन झाले धावफलकावरती. धावफलकचा ग्राफ म्हणजे त्याच्या तुलनेत टीम मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाने वरती नेलाय.
स्ट्राईक एंडला बॅटर करण पाटील. चांगली इनिंग याही मॅच मध्ये त्यांनी केली आहे. सिंगल डबलने मॅच बनवली आहे. बॉलिंगसाठी सागर. स्टेप आउट झाले विथ द स्पिन. फटका थोडा फसला. दिवेश आहेत तिकडे आणि करणला मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट आल्या 2 आणि आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय विस्मय ओमकार मालाड संघाने. एक्स्ट्रा रन्स पोहोच थोडं बॅकफुटला गेले होते पण पुन्हा एकदा कमबॅक केलाय. या ग्राउंडवर एक्स्ट्रा रन्स मगाशी सुरेश सरोजनी पण सांगितलं जो एक्स्ट्रा टाकेल तो मॅच मधून बाहेर जाईल. नवीन बॅटर येतात स्ट्राईक ओमकार. ओमकारला थोडा आकार द्यावा लागेल फायनलच्या या शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये थोडाफार टचअप देणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला ओमकार. बॉलिंगसाठी सागर. या बॉलवर समोर खेळले गेले. फटका फसला. तिकडे दिवेश आहेत आणि चांगला झेल तिकडे टीपला गेला. बॅक टू बॅक विकेट मिळवले. गुड बॉलिंग सागर. विस्मय ओमकार मलाड सिंगने पण चांगलं कमबॅक केलं. जबरदस्त बॅक टू बॅक विकेट मिळवले आणि टीमला थोडाफार मात्र तिकडे कमबॅक करत असताना सागर शिंदे. गुड बॉलिंग सागर. अनिश शिंदे आपलं पण अनिश शिंदे आपलं पण स्वागत आहे. डीएनए फिटनेसचे कोच आहेत आमचे अनिश. ट्रायशेप बायशेप आणि त्यांनी पण स्माइल केली की जिम तुमची इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अनिकेत. बॉलिंगसाठी सागर शिंदे. सागरने खूप चांगली बॉलिंग केली. टीमला गरज असताना मॅच मध्ये घेऊन आलाय आणि इकॉनॉमी बॉलिंग केली. गुड बॉलिंग. त्याबरोबर समोर खेळले गेले. 1 रन तिकडे इझिली मिळेल. जबरदस्त बॉलिंग केली सागर यांच्या माध्यमातून. 31 रन झालेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सागर स्ट्राईक एंडला बॅटर देवा. लास्ट बॉल पेंडिंग आहे. लास्टच्या बॉलवर बघूयात टचअप देतील. 31 रन झालेत. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. स्ट्राईक एंडला सागर सामना करतील देवा पांडे. या बॉलवर हवेत खेळले गेले. स्टँड आणि निलावर समोर खेळले गेले. फिल्डर आहेत आणि गुड बॉलिंग सागर शिंदेसाठी एकदा टाळ्या वाजवून अफलातून बॉलिंग केली सागर. गुड बॉलिंग आणि आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आला. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना 4 विकेट त्यांनी मिळवले. 3 कॅचेस खूप चांगल्या पद्धतीने टिपल्या गेल्या. गुड बॉलिंग सागर. इकॉनॉमी बॉलिंग केली आणि आता 32 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता दुसऱ्या डावामध्ये टीम विस्मया ओमकार मालाड.
सागर शिंदेनी जी बॉलिंग केली, खूप चांगली कामगिरी केली. 4 रन खर्च करत असताना 4 विकेट मिळवले. सकाळच्या आपमध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस, कधी बॉलिंग, कधी बॅटिंग, कधी फिल्डिंग, अशा मॅचेस रंगताना पाहिल्या गेल्या. 32 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम विश्वया. ओमकार मालाड, दिवेश आणि सुरेश ही जोडी मात्र दाखल झाली आहे. स्ट्राइक एंडला सुरेश सरोज, नॉन स्ट्राइक एंडला दिवेश पारावे, बॉलिंग साठी करण सोडा. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम विस्मया ओमकार मालाड. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल आणि कोण जाईल सेमी फायनल मध्ये, यावर नजर आहे सर्वांच्या. स्ट्राइक एंडला सुरेश सरोज खुडा. पहिला बॉल सामना करतील करण सोडा यांचा. पहिलाच बॉल कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. स्ट्राइक एंडला बॅटर दिवेश. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये अगदी प्रॉपर ढकललं आणि देवा पांडे तिकडे थोडं युक्तीचा वापर करत होते, बट रन मिळतील 2. 3 धावा झाल्या धावफलकावरती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळा सुरुवात झाली की अनेक क्रीडा स्पर्धा असतात. त्यातली ही एक क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक पवई. दिवस पहिला. उद्या स्थानिक गटातील देखील आपण मॅचेस पाहणार आहोत. उद्या देखील खूप मोठ्या प्रमाणात तिकडे गर्दी असेल, कारण की उद्या स्थानिक क्रिकेट बघण्याची एक वेगळी मजा आहे. त्यात अनेक संघ या परिसरात देखील ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळलं जातं. त्यामुळे या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक खेळला, बॉल आदळला. सुरेश सरोज. उद्या देखील सकाळी 9 वाजता आपण पहिली मॅच आयुष 11 विरुद्ध पवई युवा स्टार, त्यानंतर शम्स 11 दर्गा त्यांच्या विरुद्ध बेस्ट ऑफ 9 अशी दुसरी मॅच आहे. त्यानंतर आई गावदेवी दर्शन 11 त्यांच्या विरुद्ध श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई त्यांच्या विरुद्ध, नंतर एकता 11 विरुद्ध अशोक 11 असे 8 संघ उद्या पवईतील स्थानिक खेळतील. आणि उद्या जे संघ खेळणार तुम्ही टायमिंग वरती या मित्रांनो, कारण की उद्या एक मॅच एक्स्ट्रा आहे. फायनल मॅच आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे तुम्ही उद्या थोडं लवकर या.
बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सुरेश सरोज, बॉलिंग साठी करण सोडा. रन झाले आतापर्यंत 4 रन. 32 धावांचा पल्ला गाठायचा बॅटिंग करत असताना टीम विस्मया ओमकार मालाड. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे करण थोडे स्किड झाले. कारण काळजी घ्या मित्रांनो. पाच धावा झाल्या धावफलकावर. पहिली ओव्हर आपण पाहिलं तिकडे शांत होताना पहिली गेली आहे. दिवेश आणि सुरेश दोघांनी स्टार्ट चांगली गेली आहे. 32 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. आणि कोण जिंकेल श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लबची प्लेइंग 11 मला असं वाटतंय क्रिक बसवर 15 मिनिटं अगोदरच येते. ते उद्या इन ऍक्शन मध्ये त्यांचा पण आयोजन कमिटीचा पण संघ आहे श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला टायमिंग केलं दिवेशने. फुटवर्क चांगलं होतं. 1 रन मिळेल. टॉप फॉलोअप मात्र सिंगलने पुढे जाईल. 6 रन झालेत. साधा धावा झाले धावफलकावरती. पहिली ओव्हर अजूनही आपण पाहिलं तर मार्गस्थ असताना स्ट्राईक एंडला बॅटर सुरेश सरोज. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर करण. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला तिकडे आणि करण सोडाने मात्र जाता जाता पायाला दुखापत झाली असेल तरी बॉलिंग केली आणि महत्वाची विकेट मिळवली. गुड बॉलिंग करण. वेल बॉलिंग करण. त्याने एफर्ट्स दिले. थोडी पायाला दुखापत झाली होती बट त्याने ओव्हर कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि 6 रन खर्च करत असताना एक विकेट. गुड बॉलिंग करण. सोडा इकॉनॉमी बॉलिंग केली करणने आणि आपल्या टीमला आता मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आता मॅचला जिंकण्याकरिता 18 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम.
कारण की अजून एक मॅच खेळवायची आहे. बॉलिंगसाठी अनिकेत येतात, स्ट्राईक एंडला दिवेश. नवीन बॅटर देवकरण परमार येतात मैदानाच्या आतमध्ये. थोडा फटका फसला सुरेशचा आणि डबल माइंड झाले. अठरा बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 18 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण मॅचला जिंकण्याकरिता टीम विस्मया ओमकार मालाड. 18 बॉल 26 ला बघत कोण जिंकेल. चला प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घेऊ नका मित्रांनो. अठरा चेंडू आणि 26 धावांची गरज बॉलिंगसाठी अनिकेत येतात. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल दिला आणि 2 रन तिकडे बघता बघता कंप्लीट होतात. पहिला बॉल तर चांगल्या अंदाजामध्ये मात्र इकडे दिवेशने 2 रन्स कन्वर्ट केलेत. 8 धावा झाल्या धावफलकावरती. 17 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 17 बॉल 24. बॉलिंगसाठी अनिकेत, स्ट्राईक एंडला दिवेश. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल 1 रन कंप्लीट केली. दिवेशने मात्र तिकडे कॉल दिला की नको 1 रन पण ठीक आहे. आणि चांगली फिल्डिंग एफर्ट तिकडे करण पाटीलचे. खूप चांगला थ्रो पण केला गेला आणि 1च रन तिकडे मिळेल. 23 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. 16 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 50,000चा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. 16 संघ, 8 स्थानिक संघ आणि 8 खुल्या गटातील मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून देखील व्यावसायिक खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. बॉलिंगसाठी अनिकेत, स्ट्राईक एंडला देवकरण परमार. फुलटॉस बॉल, फटका फसला गेलाय. हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. देवा आहेत तिकडे आणि लॉलीपॉप कॅच तिकडे पकडली आहे. बॅटर आउट. देवकरणला बाहेर जावं लागेल. अनिकेतने मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला. बॉलिंगसाठी अनिकेत जबरदस्त कामगिरी करतायत. नवीन बॅटर रोहन साळुंके येतात. पंधरा बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. उपांत्य फेरीची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. पहिला दिवस. पंधरा चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर रोहन साळुंके. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चिखला थोडा बॉल तिकडे थांबला. 1 रन मिळेल. गुड बॉलिंग अनिकेतची. स्टंप टू स्टंप बॉलिंग, इकॉनॉमी बॉलिंग. 14 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना. दोन्ही बॅटरकडे क्षमता तेवढीच आहे. चौदा बॉल मध्ये 22 धावांची गरज. मालवण मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध विस्मया ओमकार मालाड. जो जिंकेल तो अधिरा सत्यविनायक कामोटे संघासोबत सेमीफायनलची मॅच नंतर खेळेल आणि जो ती मॅच जिंकेल तो उद्या फायनल खेळण्यासाठी इकडे दाखल होईल.
स्ट्राइक एंडला बॅटर दिवेश. बॉलिंगसाठी अनिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे हर्षित आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये फिल्डिंग पण तिकडे सजवली आहे. 13 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. खूप चांगली कामगिरी केली मात्र इकडे अनिकेतने. इंटरेस्टिंग मॅच आहे आणि ती मॅच आता मात्र इथे रंगताना पाहायला मिळते. 21 धावांची गरज. शेवटचा बॉल खूप महत्वाचा अनिकेतचा. काय स्ट्रॅटेजी असेल यावर मात्र. आणि दोन्ही बॅटर दोघांनी पण अशा सिच्युएशन नेहमीच फेस केल्यात त्यामुळे दोघांना पण माहिती आहे की मॅच कशी बनवायची. 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. खूप चांगली कामगिरी. पहिल्या बॉलवर 2 रन आले, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 सिंगल आले आणि शेवटचा बॉल यावरचा अनिकेत यांचा. स्टंप टू स्टंप बॉलिंग केली अनिकेतने आणि आपल्या टीमला इकॉनॉमी कामगिरी करत असताना या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेलाय. बॉल ऑफ द मॅच आणि थांबवलं तिकडे रोहनला. गुड बॉलिंग अनिकेत. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून आणि आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आलाय. आता 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 2-1-1-2. खूप चांगली कामगिरी केली अनिकेतने. 12 बॉल मध्ये आता 21 धावांचं समीकरण आहे मॅचला जिंकण्याकरिता. चला टीम मीटिंग जास्त वेळ करू नका मित्रांनो, कारण की सेमीफायनल मॅच अजून खेळवायची आहे. 12 बॉल 21 ची मॅच आहे. 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. बॉलिंगसाठी देवा पांडेवर जबाबदारी दिली आहे. स्ट्राइक एंडला बॅटर दिवेश. देवा आणि सामना करतील दिवेश. 12 बॉल 21 ला ही ओव्हर खूप महत्वाची आहे. 12 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राइक एंडला दिवेश पारावे. बॉलिंगसाठी देवा पांडे. 12 बॉल 21. स्ट्राइक एंडला बॅटर दिवेश. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. चुकीला माफी नाहीये. अशी कामगिरी करून चालणार नाही या महत्वाच्या मॅच मध्ये. आता समीकरण आलंय 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. मॅच अगदी क्रुशल आहे. रोहन साळुंकेकडे मात्र स्ट्राइक गेले. 12 बॉल 19 ला कोण जिंकेल? देवा पांडे बॉलिंगसाठी. स्ट्राइक एंडला रोहन साळुंके. उपांत्य फेरीची मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. तो जिताबाई सिकंदर. जे तिकडे बसलेत ना कामोठे संघ, अधिरा सत्यविनायक कामोठे संघ, आपण सर्वांनी इकडे या मित्रांनो. तुम्ही तिकडे कोणी बसू नका कारण की मॅच क्रुशल आहे. सर्वांनी आतमध्ये राहिला तर प्लीज. आणि ऋतिक थोडं आपण बघा, बॉल लागू शकतो त्यामुळे मॅच क्रुशल आहे. आपण त्याची काळजी घ्या. 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी देवा पांडे. स्ट्राइक एंडला रोहन. 12 बॉल 19. सर्वांचं लक्ष आहे मॅच वर. स्ट्राइक एंडला रोहन साळुंके. या बॉलवर देखील चुकी होतीये. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल. आणि आता मात्र बॉलिंग मध्ये बदल झालेत बघा. मगाच्या इनिंग मध्ये पण बदल झाले. ओमकार पाटणेला पण थोडं थांबवलं होतं. आता देवा पांडेला पण थोडं थांबवलंय. पावसाळी क्रिकेट हेच आहे. बॉल चेंज झाला की तुम्हाला थोडं बदल करावे लागतात. बॉलर बॉलिंग अटॅक.
कुठे ना कुठेतरी देवा पांडेवर देखील दडपण पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतात अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि आज ते इकडे साध्य होताना. 12 बॉल 18 बॉलिंगसाठी देवा पांडे, ज्याच्याकडे पण क्षमता आहे. खुल्या गटातला क्रिकेट तो पण देखील चांगला खेळलाय. बारा बॉल 18, 12 चेंडूने 18 धावांची गरज. स्ट्राईकला रोहन साळुंके, बॉलिंगसाठी देवा पांडे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. आता 12 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये आणि सुरुवातीला वाटलं की ही ओव्हर निर्णायक आहे, बट याच ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स आले. अनिकेतने जी कामगिरी केली, आता कुठे ना कुठेतरी हा सामना बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पार्थ तिर्लोडकरच्या हातामध्ये बॉल दिलाय. थोडे बदल केले गेले आहेत. ऐरोलीचे एक युवा खेळाडू आहे ज्यांनी पण खूप चांगली कामगिरी केली आहे. यस, आणि आता या मॅचला मात्र जो रूल्स आहे तो रूल्स तुम्हाला फॉलो करूनच खेळावं क्रिकेट. काय की बॉलर एकदा चेंज केला की तो बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग करू शकत नाहीये. त्यामुळे मॅच आता शेवटच्या ओव्हरपर्यंत बघायला मजा येईल. 12 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. आता संयम खूप महत्वाचा आहे, पेशन्स खूप महत्वाचा आहे दिवेश आणि रोहनचा, की दोघांना ही मॅच कशी बनवायची आहे. 12 बॉल 17 आणि दोन्ही टीमला एक खतरा. या बॉलवर प्रचंड वेगाने पाहिलं गेलं. पार्थ तिर्लोडकर आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना जबरदस्त पिचिंग केली. काय बॉल रिलीज केला आणि रोहनला जागेवर थांबवलं. जसं अनिकेतने याच्या अगोदरच्या मॅच मध्ये एक डॉट आला होता तसाच एक डॉट बॉल अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील अनिकेतने चांगली पिचिंग केली होती. तशीच एक पिचिंग पाहिली गेली. आता 11 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. अकरा चेंडूंनी 17 धावांची गरज आहे. पार्थ तिर्लोडकर बॉलिंगसाठी. ठाणे ऐरोली परिसरातील खेळाडू आहेत. या बॉलवर देखील प्रचंड वेगाने आणि तिकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. पार्थने मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय. पार्थ तिर्लोडकर, गुड बॉल. गरज आहे. उपांत्य फेरीची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच, बिग फाईट, काटेकी टक्कर. सामना अगदी रंगताना पाहायला मिळतोय. 10 बॉलमध्ये 17 धावांची गरज. नवीन बॅटर अरुण येत आहेत. अरुण चौहान डोरा. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल तिकडे इझिली. 9 बॉलमध्ये आता 16 धावांची गरज आहे. नऊ बॉल 16चा सामना मात्र हा कोण जिंकेल. पार्थ तिर्लोडकरचा मला कॉन्फिडन्स आवडला. मागच्या ओव्हरमध्ये काय झालं मला माहित नाही, बट मी जी टीमसाठी मला आज बोलवलंय ते मी माझं काम करणार. गुड बॉलिंग पार्थ, जबरदस्त कामगिरी केली. शोल्डर डाऊन झाले होते सर्वांचे, बट सर्वांना पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आला. त्याचं नाव आहे पार्थ तिर्लोडकर. गुड बॉलिंग. 9 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. दिवेशने 1 रन तर कंप्लीट केली आहे. अनिकेत तिकडे पोहोचली आहेत. सामना पुन्हा एकदा 1 रनने पुढे जाईल. 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. बट क्वेश्चन मार्क आहे की शेवटची ओव्हरवर जबाबदारी बॉलिंगची अटॅक कोण असेल यावर पण नजर आहे सर्वांच्या. पार्थ तिर्लोडकर
मिळालेल्या संधीचा तुम्ही फायदा उचलणं म्हणजे तुम्ही व्यावसायिक क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करता हे पार्थने दाखवलं. चान्स मिळाला पार्थला की ह्या सिच्युएशनला आम्हाला मॅच मध्ये घेऊन आणि पार्थने घेऊन आलाय. या बॉलवर एज घेतली गेली आणि शिवम लोखंडेचा जबरदस्त झेल. बॅटर आउट. ओ यू टे. सामना देखील 7 बॉल मध्ये 15 धावांची गरज. नवीन बॅटर ओमकार पाटणे येतात. जबरदस्त बॉलिंग केली पार्थने. 15 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. स्ट्राईक एंडला बॅटर ओमकार पाटणे. जबरदस्त बॉलिंग. फक्त आणि फक्त 2 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली पार्थ तिर्लोटकर. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली मित्रांनो. पार्थसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. अफलातून बॉलिंग. टीमला गरज असताना मॅच मध्ये घेऊन आला आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती त्यांनी स्माइल आणलं. गुड बॉलिंग पार्थ तिर्लोटकर. 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 12 बॉल 21 होते. पहिले एक्स्ट्रा आले बट त्यानंतर फक्त आणि फक्त 2 रन खर्च केले. बॉलिंग चेंजेस करण्यात आले आणि पार्थ तिर्लोटकरने स्वतःला सिद्ध केलं. 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. बघूया कुठल्या बॉलवर जबाबदारी दिली जाईल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर दीपल शहा पच्ची यांच्या हातामध्ये जबाबदारी दिली आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे. तो अनुभव मात्र आता पणाला लावावा लागेल. स्ट्राईक एंडला दिवेश पारावे. ही फाईट पण पाहण्यासारखी असणार आहे. 2 अंधेरीचे खेळाडू आमने सामने. 6 बॉल 15 धावांची गरज आहे. सहा बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर दिवेश पारावे. बॉलिंग साठी दीपल शाह. कोणता संघ जाईल सेमी फायनल मध्ये म्हणजे सर्व मॅच वर लक्ष लावून आहेत. निखिल पाटील पण तिकडून अगदी कोपऱ्यात तुम्ही मॅच अगदी इंटरेस्टिंगली बघतात की कोण जिंकेल आणि आमच्या सोबत कोण सेमी फायनल खेळेल. जबरदस्त सामना आहे. 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. सामना अजूनही संपलेला नाहीये. 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. छत्रपती शिवाजी महाराज चषक पवई. पवई सर्वांचं लक्ष आहे आणि आज पवईच्या या ग्राउंड वरती विविध भागातून खेळाडू आले, खेळले, जिंकले, हरले. बट हा सामना कोण जिंकेल. 6 बॉल 14. या बॉलवर एज घेतली गेली. तिकडे 1 रन कंप्लीट होईल. दिवेशने कॉल दिलाय स्ट्राईक एंडला आणि 2 रन तिकडे मिळतात. सामना मात्र देखील थोडा आता क्लोज होताना पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 5 बॉल 12. पाच चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. सामना कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी चेस करावे लागतील. 5 बॉल 12 ला स्ट्राईक एंडला दिवेश पारावे. मालवण मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध विस्मया ओमकार मालाड. हाय व्होल्टेज मॅच. 5 बॉल 12. स्ट्राईक एंडला दिवेश. बॉलिंग साठी दीपल शहा. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 11 धावांची गरज आहे 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता. पाच बॉल 11. प्रत्येक बॉलवर लक्ष आहे सर्वांचं. प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेत आहेत. 5 बॉल 11.
पावसाने पण अगदी काळोख केलाय, त्यामुळे हवामान खात्याचा पण अंदाज या मॅच वर इफेक्ट करू शकतो. 5 बॉल 11. दीपल शाह त्याला सामना करतील. दिवेश या बॉलवर देखील पुन्हा एकदा तिकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आणि आता मॅच आली आहे. 5 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवर डबल आले तरी मॅच बनू शकते, बट कंपल्सरी चेसिंग आहे. आता समीकरण मात्र बदलताना पाहिलं गेलंय. आजचा दिवस देखील सर्वांच्या लक्षात राहील, ही मॅच लक्षात राहील. चला मॅच थांबवायची नाही, लगेच मॅच चालू करायची आहे प्लीज. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला सेमीफायनल, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. 5 बॉल 10 आणि कोण जिंकणार पहा. 5 बॉल 10 ची मॅच आहे. पाच चेंडू आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता टीम विस्मया ओमकार मालाड. मालवण मुकेश रॉयल चेंबूर जिंकेल की विस्मया ओमकार मालाड, यावर नजर आहेत. संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. दिवेश स्ट्राईक एंडला. जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स बघा, दोन्ही इनिंग मध्ये एक्स्ट्रा रन्स की फॅक्टर राहिले, त्यामुळे मॅच. या बॉलवर फटका फसला गेला आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एकच रन आहे. सामना अगदी 4 बॉल मध्ये तर 9 धावांची गरज आहे. थोडी मॅच आपण पाहिलं तर आता पावसामुळे देखील फिरताना पाहायला मिळेल का. हॅलो, चला सामना चालू करायचा लवकर. बॅटर लगेच जा आपण प्लीज. पाऊस असल्यामुळे थोडी आता ही मॅच आणि सामना देखील तेवढाच रंगताना पाहायला मिळतो. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. 4 बॉल 9. 4 बॉल 9 ला हलकीशी सर आले पावसाची. स्ट्राईक एंडला दिवेश, बॉलिंग साठी दीपल शहा पचे. 4 बॉल 9. या बॉलवर देखील आणि जबरदस्त झेल टिपताना पाहिला गेला तिकडे हर्षितचा. जबरदस्त एफर्ट दिले हर्षितने आणि कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच.
बॅटिंग लाईनअप लगेच पाठवा मित्रांनो. तीन बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. नवीन बॅटर अक्षय गुरव येत आहेत आणि काय मॅच लागली. हर्षित शेट्टीची कॅच महत्वाची होती. जबरदस्त झेल तिकडे टिपला आणि आता सामना आलाय. 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. एका दुसरा 6 मॅच मध्ये घेऊन येईल टीम विस्मया ओमकार मालाड. सामना अजूनही संपलेला नाहीये. स्ट्राइक एंडला बॅटर अक्षय गुरव. अक्षय गुरव 3 बॉल 9 आपल्या टीमला जिंकून देईल का. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळले गेले. बॉल हवेत खेळले तिकडे आणि बॅटर आउट. 2 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज आहे. सामना आता थोडाफार शांत होताना पाहिला गेलाय. दोन बॉल 8 रनची गरज आहे. स्ट्राइक एंडला बॅटर अरुण. आता मॅच थोडीफार आणि आता दीपल शहाने मात्र तिकडे थोडी युक्तीचा वापर केला आणि बॅटरला मात्र अरुणला पण बाहेर जावं लागेल. एका बॉल मध्ये आता 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. चला टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. नंतर कॅप्टन आकाश गुराव बल्ली अधिरा सत्यविनायक कामोडे संघ आणि विनिंग संघासोबत आपल्याला सेमीफायनलची मॅच पाहायला मिळेल. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळले गेले. बॉल हवेत आहे. करण आहे तिकडे. झेल टिपला गेल्याने हा सामना जिंकलाय मालवण. मुकेश रॉयल चेंबूर अभिनंदन. वेल प्लेड. आणि टॉस साठी या मी दिलीप पवार आणि राजेंद्र जाधव यांना विनंती करेल की आपल्या हातातून प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी आपण यायचं आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय ज्याने जबरदस्त बॉलिंग करत असताना मॅच मध्ये कमबॅक केलं. पार्थ तिर्लोटकर. पार्थ तिर्लोटकरला मात्र प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल. जबरदस्त कॉन्फिडन्स ते बॉलिंग केली. पार्थ तिर्लोटकर हे नाव आज लक्षात राहील. आणि शुभमला अगदी चेंबूरला जाईपर्यंत पार्थचा जो बॉलिंग अटॅक पाहिला गेला. पार्थ आपण यायचंय. मी राजेंद्र जाधव साहेब आणि त्याचबरोबर दिलीपजी पवार. पार्थ तिर्लोटकर आपण या. जबरदस्त बॉलिंग केली. एकदा जोरदार टाळ्या. पार्थची बॉलिंग आवडली असेल तर. जबरदस्त बॉलिंग करत असताना पार्थने मॅच मध्ये जीव लावला आणि जीव लावून कामगिरी केली. जी स्माइल त्यांनी केली आहे. जबरदस्त एफर्ट्स दिले पार्थने. 2 रन खर्च करत असताना विकेट मिळवल्या. थँक्यू सो मच पवार साहेब आणि जाधव साहेब. पार्थ टॉस आपण करणार आहोत. यायचं टॉस साठी आकाश आणि शुभम. महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. सेमीफायनलच्या मॅचचा टॉस आहे. जास्त वेळ घेत नाहीये. टॉस लगेच केला जाईल.
आणि आकाश टॉस जिंकला. डिसिजन काय असेल? फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. त्वरितच आपण सेमीफायनल मॅच कडे जाणार आहोत. मालवण मुकेश रॉयल चेंबूर आणि अधिरा सत्यविनायक कामोटे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.